साइबर अटैक थ्रू साइबर होता है तो उसकी पूरी रिस्पॉन्सिबिलिटी, पूरी जिम्मेवारी उस बैंक की है। उस बैंक को इतना बड़ा लॉस भुगतना पड़ता है। इसलिए हमारा जो सेंटर है ये हमारे अकेले के लिए नहीं है, ये हमने पूरे महाराष्ट्र में जितने भी कोऑपरेटिव बैंकिंग सेक्टर में जितने भी डिस्ट्रिक्ट बैंक्स है, महाराष्ट्र में 31 डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव बैंक्स है, महाराष्ट्र में 476 है अर्बन कोऑपरेटिव बैंक्स है, उन सबके लिए हमने ये सेंटर खोला किया है। अर्बन ये महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक एपेक्स बैंक है, एक फादरली बॉडी है, इसलिए हमने इसमें एक पैसा भी मुनाफा का ये कमाने का हमारा पॉलिसी नहीं है। जो कुछ है हमने उसको फ्री ऑफ चार्ज पूरे सेक्टर को, बैंकिंग सेक्टर को हमने फ्री ऑफ चार्ज ऑफर किया है। उनको जो कुछ करना पड़ेगा खाली लाइसेंस फी उनको देनी पड़ेगी, और क्योंकि बहुत सारी छोटी छोटी बैंक्स है उनको इतना बड़ा कैपिटल इन्वेस्टमेंट करना किसी के लिए सीधी बात नहीं है, बहुत मुश्किल है। तो जितने भी छोटे छोटे बैंक है, 10 करोड़ के बैंक है, 15 करोड़ के बैंक है, इसके लिए हमारा कैपिटल इन्वेस्टमेंट कम से कम 10 करोड़ के आगे जगह छोड़ के, तो इतनी बड़ी इन्वेस्टमेंट इम्पॉसिबल फॉर ए स्मॉल बैंक। तो इसके लिए हमने सबके लिए एक फेंडर 24/7 ये हमारा पूरा वर्किंग रहता है। हम उसको अलर्ट देते हैं। आज तक तुमने देखा होगा कि रिसेंटली एक डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव बैंक में अटैक हुआ, 36 करोड़ वो अटैक में उनका लॉस हुआ है। और रिसेंटली एक लास्ट वीक में एक सिंधुदुर्ग कोऑपरेटिव बैंक के ऊपर अटैक हुआ था, लेकिन वो बैंक हमारे इस डैशबोर्ड पे है, इसलिए उस अटैक को हमने ये किया, स्टॉप किया, उनको अलर्ट दिया, उनको बहुत बड़ा नुकसान होने से वो बैंक बच गई। आगे के मैं मेरे टेक्निकल जो स्टाफ है उनको बोल दो आपके जितने भी सवाल है उनके जवाब दे दे। और इनिशियली जो वर्किंग सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर मध्ये आपण स्वागत आहे सगळ्यांचं। आम्ही सर 2018-19 सरांनी आता आपल्याला सांगितलं की एका बँकेवरती सायबर हल्ला झाला, त्याच्यानंतर आमच्या अनास्कर सरांना त्यांच्या मनामध्ये कंटिन्यूस याचा विचार चालू झाला की आपल्याला या सहकारी क्षेत्रासाठी डीसीसीबीज अर्बन बँकांसाठी सायबर हल्ले होऊ नयेत याच्यासाठी काहीतरी यंत्रणा करायची आहे। आणि विचार चालू झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या मॅनेजमेंट म्हणून सगळ्यांनी मिळून विचार केला की हा सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर उभा करायचा आहे। त्याच्यानंतर आम्ही हा उभा करण्याचा मानस सरांचा आहे, त्यालाच आम्ही कंटिन्यूशन सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर आपल्या समोर आहे ते आपण एक बाय वन तुम्हाला आम्ही त्याचं ऑपरेशन समजून सांगणार आहोत। या संकल्पनेतून आम्ही जिल्हा बँकांना, अर्बन बँकांना सर्व्हिसेस देतो, त्यांना ॲडवायझरी देतो, सर्टिनला आम्ही इन टाइम कळवतो। ही यंत्रणा कशी आहे आपण थोडंसं जाणून घेऊया, थोडंसं टेक्निकल आहे। आम्ही जिल्हा बँकांच्या लेवलला त्यांचे लॉग कलेक्ट करतो, सगळेच्या सगळे लॉग कलेक्ट करतो, आणि एआय जे माझं आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये त्याचे ॲनालिसिस करून लॉग आहेत ते मला इकडे फॉरवर्ड होतात। लॉग फॉरवर्ड झाल्यानंतर एक एक डॅशबोर्ड आहे आपल्याला, आम्ही मयूर आहे माझ्या बरोबर, तो थोडंसं एक्सप्लेन करेल डॅशबोर्ड। नमस्कार। सर्वप्रथम आपल्याला सॉफ्टची गरज का असते, म्हणजे आपण सर्वांनी पहिले पण बघितलं होतं की पहिले आपण सायकल वापरायचो, तर सायकल मध्ये आपल्या ऍक्सिडेंटची वगैरे रिस्क कमी असायची। जसं आपण ग्रोथ होत गेलो तसं आपण सायकलवर टू व्हीलर वरती आलो, टू व्हीलर वरती बाईक, स्पोर्ट्स बाईक वरती आलो, आपले ऍक्सिडेंट वगैरेचे रिस्क वाढत गेले। जसं बँकिंग इंडस्ट्रीमध्ये पहिले सर्वजण बँक टू बँक सर्व्हिस द्यायचे, म्हणजे आपण ब्रांच मध्ये जायचो, आपले पैसे क्रेडिट डेबिट करायचो आणि घरी यायचो, त्याच्यामध्ये रिस्क थोडी कमी होती। पण जसं बँकिंग इन्स्टिट्यूट मध्ये डिजिटलायझेशन होत गेलं तसं आपण ऑनलाईन सर्व्हिसेस देत गेलो, मोबाईल बँकिंग, यूपीएस, IMPI। तसं मग त्याकरता जेव्हा आपण जगाला एक्सपोज होत गेलो तर त्याला सिक्युरिटीची रिस्क पण तशी वाढत गेली। तेव्हा अशी रिस्क जेव्हा वाढत जाते तेव्हा आपण त्याच्यावरती कसं नियंत्रण ठेवू शकतो, तर आम्ही त्याच्याकरता हे सिम टूल घेतलेलं आहे। या सिम टूल मध्ये तुम्ही बघू शकता तिथे आपण MSC बँक, तसं सिंधुदुर्ग कोऑपरेटिव्ह बँक आणि सीसॉक आमची स्वतःची यंत्रणा ती पण आम्ही आमच्या देखरेखीखाली घेतलेली आहे। तसं त्याच्यामध्ये जेवढे लॉग्स येतात, आता हा तुम्ही जो डेटा बघता हा पूर्ण 60 मिनिटचा डेटा आहे, त्याच्यामध्ये आपण जे इव्हेंट येतात ते 11.2 मिलियन इव्हेंट येतात, आणि हे सगळे अॅनालायझेशन करतो। तुम्ही याच्या पिरामिडच्या स्वरूपात पण बघू शकता
की आमच्याकडे आतापर्यंतचे 60 मिनिट्स मध्ये 1.19 मिलियन लॉग झाले. त्याच्यामध्ये डिटेक्ट्स आम्ही केले आणि अलर्ट आता सध्या 60 मिनिट्स पासून एक पण अलर्ट आलेला नाहीये. जेव्हा अलर्ट येतो, जेव्हा आमच्याकडे एखादं काही अटॅक्स होत असतो